नमस्कार. आज आपण बघणार आहोत श्लोक क्रमांक 15. मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. चिरंजीव हे सर्व मानिताती, अकस्मात सांडूनिया सर्व जाती. म्हणजे काय, हे मना, जग ही एक मृत्युभूमी आहे, ते सत्य आहे. आणि जिवंत असताना प्रत्येक जण मी असं म्हणत जगत असतो. जणू काही स्वतःला अमरत्व प्राप्त झालंय असं त्याला वाटतं. परंतु अचानक मृत्यूचा घाला पडतो आणि इथेच सर्व सोडून तो या जगातनं निघून जातो. पुन्हा एकदा मागच्या श्लोकाप्रमाणे याही श्लोकामध्ये मृत्यूचा आधार घेऊन रामदास स्वामींनी आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचा करता हा श्लोक लिहिलेला आहे की अनेक जण असे येतात आणि अहंकाराच्या भावनेमध्ये त्यांची जी विचारधारा एवढी घट्ट होते, त्यांनी ते अत्यंत वाईट पद्धतीने इतरांशी वागतात, खूप पैसा कमावतात, पण तो पैसा सुद्धा कसा लोकांवर बळजबरी करून फसवून असा कमावतात, खूप काय मिळवतात असं त्यांना वाटतं. आणि ह्या सगळ्या स्वार्थी भावनेमध्ये जगत असताना एक दिवस असं येतं की एवढं सगळं त्यांनी जमवलेलं असतं, पण क्षणात कुठून तरी मृत्यूचा घाला होतो आणि तुम्हाला या जगातनं हे जे काय जमवलेलं असते वाईट वृत्तीने ते सगळं इथेच सोडून जायला लागतं. सो ही जी काही वाईट वृत्ती आहे आपली, त्याच्याविषयी सावध व्हा असं रामदास स्वामी या श्लोकातनं सांगतात. का तर तुम्ही कितीही जमवलत ना आणि काहीही केलत ना, तरी मृत्यू जेव्हा येतो तेव्हा तुम्ही काही नेऊ शकणार नाही. मग काय नेऊ शकतो माणूस? तर तुमचे चांगले विचार, तुम्ही चांगल्या विचारांनी घडलेलं तुमचं चांगलं वर्तन आणि इतरांना जे काय तुम्ही उपयोगी पडलेला आहे, त्यांच्या मनामध्ये ज्या काय त्याच्या स्मृती आहेत, त्या स्मृती तुम्ही इथे ठेवून नक्की जाऊ शकता. संत ज्ञानेश्वर इतक्या हाल अपेक्षा सहन केल्या त्यांनी, किती वर्ष झाली जाऊन त्यांना, पण अजूनही ज्ञानेश्वरी अनेक घरांमध्ये वाचली जाते, त्याचा अभ्यास केला जातो. का? त्यांचं वय लहानही होतं, तरी सुद्धा आदरपूर्वक त्यांना लोक सरेंडर होतात, शरण जातात. त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास होतो. का? एवढं मोठं कार्य ते करून गेले. खरं तर त्यांना समाजाकडनं अशी वागणूक मिळाल्यानंतर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाची काय रिॲक्शन असती? आपण क्रूर झालो असतो, सूड घ्यायचा या भावनेने पेटून उठलो असतो आणि मग कदाचित संहार करत सुटलो असतो. पण क्षमा आणि प्रेम या दोन अस्त्रांनी त्यांनी समाजाला रिॲक्शन दिली, प्रतिसाद दिला, प्रतिक्रिया दिली. जे काय समाजाने त्यांच्यावरती अत्याचार केले, त्यांना मानहानीची वागणूक दिली, ते सगळं त्यांनी पचवलं आणि मग त्याच्यातनं ज्ञानेश्वरीसारखा एक जे अमृत आपण म्हणतो, बोधामृत, ते निर्माण झालं आणि ते आजही आपण वाचतोय. म्हणजेच काय की तुमच्या बाबतीत काय घडतंय, कसं घडतंय, ह्याच्यावरती तुम्ही काय रिॲक्शन द्यायची, काय प्रतिसाद द्यायचा, हे तुमच्या विचाराच्या चौकटीवर अवलंबून आहे. तुम्ही कुठल्या पद्धतीने त्या आलेल्या अनुभवांकडे बघताय, ह्याच्यावरती तुमची काय प्रतिमा समाजात निर्माण होणार आहे हे ठरत असतं. मग जर नाहीतरी प्रत्येक जण आलेला माणूस हा मृत्यू पावणार आहे आणि तो सुद्धा मृत्यू कसा अकस्मात येणारा मृत्यू आहे, सहजपणे तुम्हाला वर्दीने देणार आहे. हा 1 महिना आहे तुझ्याकडे, मी येतोय, अशी नोटीस नाहीये. 3 महिन्याचा ग्रेस पिरियड नाहीये नोकरीमध्ये रिटायर व्हायच्या आधी मिळत, तसं काहीच नाहीये. तो अचानक येणार आहे. त्यामुळे तुम्हाला वेळ दौडून चालणार नाही, सतत सतर्क राहायला हवं, आपल्या विचारांचा मागोवा घ्यायला हवा आणि चांगलं कसं आपल्याकडनं वागलं जाईल ह्याची दक्षता घ्यायला हवी. कारण तुम्ही जमवलेली संपत्ती, तुम्ही जमवलेलं मालमत्ता, जे काय इथे आहे ते सगळं इथेच ठेवायचं आहे आणि मग
जर तुम्हाला ज्ञानेश्वरांसारखं, लोकमान्य टिळकांसारखं, अनेक संतांसारखं, संत विभूतींसारखं जर तुम्हाला समाज मनात राहायचं असेल, वर्षानुवर्ष राहायचं असेल, तर तुम्हाला तुमची जी काही रिॲक्शन आहे, विचाराची जी काही वृत्ती आहे, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करण्याची खूप गरज आहे, त्याचा विचार करण्याची गरज आहे. आणि जर तुम्हाला मी हे काय म्हणते हे समजून घ्यायचं असेल, तर वृषाली लेले या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक असे व्हिडिओ आहेत ज्या छोट्या छोट्या गोष्टीतनं तुम्हाला कशा पद्धतीने विचार केला पाहिजे आणि नकळतपणे आपण कशा पद्धतीने विचार करतो हे सांगितलंय. त्यामुळे वेळीच सावध व्हा. अकस्मात येणाऱ्या या मृत्यूचा जो घालाय त्याच्या आधीच आपलं जीवन सावरायला घ्या. आणि देह सोडल्यानंतर सुद्धा अनेक मनांमध्ये अतिशय चांगल्या प्रतिमेच्या रूपात, चांगल्या आठवणींच्या रूपात कसं राहाल ह्याचा तुम्ही नक्की शोध घ्या. धन्यवाद.